नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या पक्षाबरोबर चर्चा सर्वत्र सुरू आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि सध्या निवडणुकीचे प्रमुख शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी सर्वांना सूचना दिल्या, पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी बरोबर चर्चा करा आणि तिथं तुमचं एवढं चुकून नाही दुर्दैवानं तर दुसरा विचार करा. सांगोल्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे तीन पक्ष एकत्र मिळून लढणार. बापू, नगरपालिकामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न झाला, कार्यालयावरती दाळी झाल्या, त्याच्यानंतरही आपण युती करण्याच्या निर्णयावरती पोहोचलेला. हा नगर कसा निवडणुका काळात झालं म्हणून तुम्हाला वाटतं, सर्वांवरच होत असतात. हा निवडणुकीतला पक्षाचा भाग नसतो, हा यंत्रणेचा भाग आहे. पोलीस यंत्रणेचं काम आहे सर्व पक्षात कुठं काय पैसे अडक्यात चाललंय का बघणं. त्यातला एक भाग म्हणून ती माझ्या ऑफिसवर आली, तपासून मिळून गेली. सर्वांचीच ऑफिस त्यांनी तपासून, काय माझ्या एकट्याचं व्हॉट्सअपवरून काही आरोप प्रत्यारोप होत आहेत, जे महिला सर्व तर चालत असतं. एका गटात 10 जणांना तिकीट मिळत मागत असतील, एखाद्याला जात असतं 9 जण नाराज होतात. पण तुमचे नेतृत्व शिवसेना ठाकरे गटाचा महापौर होणार आहे, कशा पद्धतीचं उत्तर असणार आहे? आता मुळात संजय राऊतानं उद्धव साहेबांची शिवसेना संपवली. आता एका दणक्यानं मनसे संपून एकाच निवडणुकीत टाकलेली आहे. ती अशीच त्या ठाकरेंच्या, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना केळं दाखवणार आणि उर्दी सुरदी दोघांचाही पक्ष संपवायची ही सुपारी संजय राऊतांनी उचललेल्या ही महाराष्ट्रानं ओळख. बाबू, सांगोल्यातल्या निवडणुकीचं नेतृत्व कोण करणार? युतीचं नेतृत्व कोण करणार? तुम्ही करणार की एकत्रित नेते? बाळासाहेब केदार आहेत, बाळासाहेब रेड्डी आहेत. बापू, या युतीत शेकअप सोबत असणार आहे का? शेकअप सोबत असणार आहे का? बापू, मुंबईचा महापौर महायुतीचा होणार का शिवसेनेचा होणार? महायुतीला